प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत. आज या सकाळी परमेश्वराच्या सानिध्यात असताना, परमेश्वराच्या वचनाचं मनन करत असताना, परमेश्वर मार्गदर्शन करत होता. सध्या भीतीचं वातावरण आहे, छळाचं वातावरण आहे. ख्रिस्ती लोक भयभीत आहेत. परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे लोकांना सुचत नाही काय करावं. परंतु मी तुम्हाला सांगतो, असे छळ, असे त्रास हे आजपासून नाही तर 2000 वर्षापासून ख्रिस्ताची सुवार्ता मिटवण्याचा प्रयत्न केला. 2000 वर्षापासून त्याला पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु येशूचं नाव आणि येशूची सुवार्ता संपली नाही, तर ती आजही चालू आहे, कारण की तो जिवंत परमेश्वर आहे. आज ज्यावेळेस वचन वाचत होतो, ते वचन मी आपणासाठी वाचतो. ते वचन हे आहे की प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय 38 वचनामध्ये म्हटलं आहे की हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावेचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरुद्ध ठराल. हे कार्य मनुष्याचं असलं तर ते नष्ट होईल, परंतु हे कार्य जर देवापासून असलं तर ते तुमच्याने नष्ट होणार नाही, पण तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. म्हणजे जे आज येशूचा विरोध करत आहे, सुवार्तेचा विरोध करत आहे, प्रभूचा विरोध करत आहे, ते नकळत देवाचे विरोधी ठरत आहे. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे मला की हे कार्य मनुष्याचं असल्यास, म्हणजे हे आमच्यापासून असलं तर निश्चित हे कार्य संपुष्टात येईल. पण हे जर जिवंत देवाचं काम असलं आणि जिवंत देवापासून असलेलं काम जर आम्ही करत आहोत, तर हे कार्य 2000 वर्षापासून मिटवण्याचा प्रयत्न केला, ते मिटलं नाही, यापुढे ते मिटणार नाही. कारण ते मनुष्याचं किंवा शरीराचं काम नाही, ते आमच्या देवाचं काम आहे, ते आत्म्याचं काम आहे, पवित्र आत्म्याचं काम आहे. म्हणून बऱ्याचशा वेळेस आम्हाला भय, भीती निर्माण होते. पण पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मत्तई याचा 10वा अध्याय आणि 28 वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही, त्यांना भिवू नका. शरीर आमचं मारू शकतात किंवा शरीर नष्ट होईल, परंतु आत्मा नष्ट होणार नाही. वचन काय सांगतं? भिवू नका त्यांना, तर आत्मा व शरीर या दोघांचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. आत्मा आणि शरीर या दोन्हींचा नाश कराव्यास प्रभू आहे समर्थ, म्हणून त्याला घाबरा असं म्हटलेलं. मग बऱ्याच वेळेस शरीराला मारणाऱ्याचं भय आम्हाला बाळगायचं नाही. आमचं आयुष्य 60 वर्ष 70 वर्ष, शक्ती असली तर 80 वर्ष, त्याचा डामडोल केवळ कष्टमय दुःखमय असतो आणि लवकर सरताने आम्ही निघून जातो. पण देवाने दिलेला आत्मा जो आहे तो सार्वकालिक आहे. म्हणून जे शरीराचा घात करतात, नाश करतात, त्यांचं भय बाळगू नका, परंतु जे शरीर आणि आत्मा याचा नाश करतो त्याचं भय आम्हाला बाळगायचं. म्हणून अशा भीतीच्या वातावरणामध्ये देखील आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे